तुर्बे गावचा आवाज आमचे साथी समालोचक मित्र साहेब पाटील यांच्याकडे. थँक्यू विनोदजी जाधव. तर ज्या ठिकाणी ज्यांचं शुभागमन आपण पाहतोय, ज्यांच्या वडिलांच्या नावाने ही स्पर्धा आहे, शाळिक बुवा स्मृती चषक 2021 जे आपण पर्व अनुभवतोय, त्यांचे सुपुत्र सन्माननीय बलरामजी शाळिक पाटील यांचं नुकतंच या ठिकाणी शुभ स्वागत झालं. मी मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्द सुमनांनी आभार प्रकट करतोय. आणि वळूया मॅचच्या दिशेनं. आजच्या दिवसातील तिसरा सामना प्रेक्षक वर्गाच्या भेटीला. एका बाजूला कुशल अँड श्रीशा 11 सापार्डे संघ आणि त्यांच्या विरोधात एमबी ग्रुप देवीचा पाडा असे दोन संघ. तर वडवली गावचे सन्माननीय गणेशजी म्हात्रे यांचं शुभागमन झालं, तर विनंती असेल की आपण मंचावरती यायचं, आपलं शुभ स्वागत या स्पर्धेमध्ये. वळूया सामन्याच्या दिशेनं. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज झाला. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेटनं योगेश म्हात्रे. पहिला चेंडू नो वाईट चेंडू, निश्चित वाईट चेंडू पंचांनी घोषित केलाय, कारण की अतिरिक्त बाहेर जाणारा हा चेंडू होता आणि पंचांनी मात्र स्क्वेअर घोषित केलाय आणि अतिरिक्त धावसंख्येनं अकाउंट ओपन झाले ते टीम देवीचा पाड्याचं. दरम्यान हा चेंडू प्रहार केला क्षेत्ररक्षक जर आपण विचार केला तर मिड विकेटला होता आणि गॅपमध्ये चेंडू वन बॉस चेंडू सीमा पार आणि पहिलाच दर्जेदार चौकार आला तो फलंदाज समीरच्या बॅटमधनं. समीर आणि योगेश अशी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ती देवीचा पाडा टीमची. गोलंदाजीमध्ये गोलंदाज निल्सन गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं निल्सन गोलंदाजी हाताळत असताना. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र अतिशय सुरेख फटका आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय, मात्र त्याच्या निश्चित आवाक्यामध्ये नव्हता हा चेंडू. जरूर प्रयत्न अतिशय चांगले होते, मात्र अशा प्रकारे चेंडूवरती चेंडूच्या विरोधात ज्याप्रमाणे उलट्या पद्धतीने धावण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथे बॉडी बॅलन्स राखत चेंडूवरती नजर ठेवायची असते आणि तदनंतर चेंडूला गॅदर करायचं असतं. ह्या सर्व क्रिया पार करत असताना कुठे का होईना या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय आणि त्या ठिकाणी निश्चित संधी मिळेल समीरला. इथे धावा मिळतात त्या निश्चित तोपर्यंत सिंगल पूर्ण केली जाते. धावसंख्या धावपळकावरती 6 धावा, एक अतिरिक्त धाव देखील आली होती. दरम्यान हा चेंडू ह्या ठिकाणी मात्र जोराचा प्रहार करायचा होता. जागेवरनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, पदल आलित्य नव्हतं, कारण की ज्यावेळेस आपण खेळपट्टीवरती खेळत असता त्यावेळेस मात्र फुटवर्कचा वापर ही खूप महत्त्वाची क्रिया आहे आणि तशा प्रकारचा फुटवर्क या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. क्रीजच्या खोळात येऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतो. बॅकफुटवरती जास्तीत जास्त खेळ दाखवण्याचा प्रयत्न. दरम्यान आणखीन एक सुरेख चेंडूची सांगता. गोलंदाज निल्सन मात्र चांगली गोलंदाजी करत असताना पॉवर सर्कलचं जे षटक त्याच्या खांद्यावरती सोपवलंय टीम सापार्डेनं, मात्र ते षटक आता मात्र सुरेख हाताळत असताना एक मात्र चेंडू त्यानं स्क्वेअर फेकला होता. त्यानंतर एक दर्जेदार चौकार आला होता आणि त्यानंतर मी म्हणेन सूर गवसलाय गोलंदाज निल्सनला आणि आता मात्र सुरेख अनुशासित गोलंदाजी. दरम्यान हा चेंडू बॅटची कडा, चेंडू निघून जातो थर्डमॅनला. क्षेत्ररक्षकाला देखील चेंडूनं चकवा दिलाय, चेंडू गेलाय तो डीप थर्डमॅन सीमा पार. हा खणखणीत असा चौकार. आणखी चेंडू पाडल्यानंतर चेंडूनं दिशा बदलवली आणि याचंच कारण की जो थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक होता तो मात्र बीट झालाय आणि चेंडू फरार झालाय तो सीमा पार. 4 धावा मिळतील त्या फलंदाज योगेशला, 4 धावा मिळत आहेत आणि संघाला देखील 4 धावा मिळतील. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा. दोन्ही बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतात एकमेकांच्या विरोधात खेळत असताना, कारण की डोंबिवली विभागामधील आणि ठाण्यामधील हे बलाढ्य संघ सातत्यानं मानले जातात. ते दोन संघ एकमेकांच्या विरोधात. दरम्यान हा चेंडू स्वतः कॉल दिला होता मी म्हणेन गोलंदाजानं, मात्र झेल पकडू शकले नाहीत. त्या ठिकाणी जजमेंट त्यांचं चुकलं, कारण की ज्या प्रकारे ते चेंडूवरती धावून आले होते थोडेसे पुढे निघले आणि चेंडू त्यांच्या मागे लँड होतोय आणि हा झेल ड्रॉप मी म्हणेन, कारण की झेल व्हायला हवा होता, तितकासा कठीण झेल नव्हता. मात्र तुर्तास मी म्हणेन फलंदाजाला जीवनदान लाभतोय. एक धाव देखील त्या ठिकाणी नोंदवली जाईल आणि षटक कंप्लीट झाले. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळते ती बिनबाद 11. एक सुरेख सुरुवात म्हणावी लागेल देवीचा पाडा टीमसाठी, कारण की जीवनदान जरूर ह्या षटकामध्ये लाभले आहेत आणि एकंदरीत 11 धावा म्हणजे सुरुवात चांगली झाली आहे. बिनबाद ही एक जमेची बाब असेल ती देवीचा पाडा टीमसाठी. एमबी ग्रुप देवीचा पाडा आणि त्यांच्या विरोधात कुशल अँड श्रीशा 11
सापार्डे संघ आपण पाहतोय स्पर्धेमध्ये ज्या प्रकारे संकल्पना राबवली जाते की ड्रेस कोड हा कंपल्सरी आहे. अतिशय सुरेख चित्र ज्यावेळेस संघ मैदानामध्ये उतरतो त्यावेळेस एक विलोभनीय दृश्य ज्यावेळेस आपण एका ड्रेस कोडमध्ये असता आपल्या संघाची ती ओळख सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये गणली जाते. कारण की तो ड्रेस कोड पाहिल्यानंतर लगेचच संघाची आठवण त्या ठिकाणी केली जाते. बोलूया मॅचच्या दिशेनं दुसरं षटक घेऊन गोलंदाज अतुल सज्ज होतोय. अतुल पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. एका एंडनं हे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगेश स्ट्रायकेडवरती फलंदाज. दरम्यान हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न डीपमधनं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. मात्र त्यांनी विचार केला का चेंडू पर्यंत पोहोचणं कठीण आहे. वन बाउंड चेंडूला फील्ड करण्याचा त्यांचा प्रयत्न आणि चेंडूला जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा. योगेशला मात्र ह्या 2 धावा मिळत आहेत. संघाला 2 धावा मिळतील. 13 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. नाणेफेकी जरूर गमावली देवीचा पाडा टीमनं. फलंदाजी त्यांच्या वाट्याला आली आहे आणि फलंदाजी करत असताना आतापर्यंत एक संयमानं आणि सावध अशी सुरुवात. दरम्यान हा चेंडू स्लोअर चेंडू गती परिवर्तन चेंज ऑफ फेस. तदनंतर मात्र फलंदाजानं हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न बॅटची टॉप पेज लागली होती. चेंडू गेला होता तो थडम्यांच्या क्षेत्रामध्ये. थोडीशी मिसफील्ड मी म्हणेन कारण की चेंडूनं पुन्हा एकदा चकवा दिला होता शॉट थडम्यांना आणि त्या ठिकाणी जोपर्यंत चेंडूला कव्हर केलं जाईल तोपर्यंत अवधी होता पुरेसा. आणखीन 2 धावा ऍड होत आहेत. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न सफल होत असताना कारण की ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर सीमित क्रिकेट आणि सीमित क्रिकेटमध्ये खूप कमी चेंडू म्हणजे की निर्धारित 5 षटकांचा एक सत्र 30 चेंडूंचा खेळ आणि त्यामध्ये कमीत कमी डॉट चेंडू खेळावे अशा प्रकारचा मानस आपण पाहतो देवीचा पाडा टीमचा. फटका अतिशय सुरेख आहे कारण की कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. त्या ठिकाणी चेंडू जाईल तो सीमा पार खणखणीत असा चौकार. कारण की जे 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतो सीमालग ज्यामध्ये एक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो आणि 2 जे क्षेत्ररक्षक ऑन साईडला आपण पाहतो ज्यामध्ये लॉंग ऑन आणि एक मिड विकेट. म्हणजेच की तब्बल जर लॉंग ऑन पासनं तर एक्स्ट्रा कव्हरचं जे गॅप होतं ते गॅप शोधलं जात आहे ते फलंदाज योगेशकडनं आणि त्या ठिकाणी फटका एक्झिक्यूट केला होता आणि चौकार येतोय. सुरेख फलंदाजी आतापर्यंत पूर्णतः फायदा घेतलाय पॉवर प्लेचा. दरम्यान हा चेंडू बराच काल हवेमध्ये पुन्हा एकदा शॉट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे सरकेल चेंडूला उचलून फेकेल पुन्हा एकदा 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट देखील खूप सुरेख पाहायला मिळते. आतापर्यंत जर आपण विचार केला तर ह्या षटकात तिसऱ्यांदा 2 धावा अंकित केल्यात धावून. म्हणजे कशा प्रकारे तालमेल दाखवला 2 फलंदाजांना निश्चित कौतुक असेल. आणि ज्या प्रकारचा फिटनेस लेवल आहे 2 फलंदाजांमध्ये तालमेल आहे. रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगली आहे. रिव्हर्स स्विपचा फटका आणि ॲक्युरेट फटका ज्या प्रकारे माणस बाळगलं होतं तशा प्रकारचा हा फटका आलाय तो फलंदाज योगेशच्या बॅटमधनं. चेंडू पारार यावेळेस तो पॉईंट सीमा पार आणखीन एक दमदार असा चौकार. या षटकामध्ये मात्र धावसंख्येला वेग देण्याचं काम केलं जातंय. कोणत्या प्रकारचं जोखीम न उचलता मी म्हणेन खूप सुरेख फटके आतापर्यंत पाहायला मिळाले ते फलंदाज योगेशकडनं. यानंतर जो सामना असेल तो जय म्हसोबा माणेरे आणि त्यांच्या विरोधात चिकणघर असे 2 संघ असतील तर दोन्ही संघांना इथनं सूचना येते की जशी इनिंगची सांगता होईल तर आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळायचा होता. मात्र मी म्हणे हे खराब क्रिकेट आहे. चेंडूच्या मेरिट प्रमाणे खेळ हा खूप आवश्यक आहे तर मात्र क्रीडा विश्वामध्ये आपण यशस्वी होत असता. कारण की हे चेंडू या अगोदर जर आपण पाहिला तर तो वळवला होता पॉइंटला रिव्हर्स स्विपच्या माध्यमातून चौकार दाखवला होता योगेशनं. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा प्रयत्न झाला होता. मात्र प्रयत्न करत असताना ह्यावेळेस मात्र अपयशी झाले. 2 षटकांची सांगता होती. धावसंख्या धावपळकावरती 25 धावा बिनबाद 25 धावा. पहिल्या षटकात आल्या होत्या 11 धावा आणि ह्या षटकामध्ये थोडासा वेग प्रदान केला आणि तब्बल 14 धावा ह्या षटकामध्ये कुठून काढल्यात. एकंदरीत 12.50च्या सरासरीनं 25 धावा धावपळकावरती मात्र एकवटल्या गेल्या आहेत. निर्धारित अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. म्हणजे निर्धारित जर षटकामध्ये अशाच प्रकारची सरासरी जर गाठली तर किमान 60+ धावसंख्या ह्या खेळपट्टीवरती प्रथमतः नोंदवू शकतो तो फलंदाजी करत असताना एमबी ग्रुप देवीचा पाडा संघ. गोलंदाजीमध्ये गोलंदाज सचिनचा वापर होतोय. तिसऱ्या षटकासाठी हा तिसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. एक अनोखी रणनीती आपण पाहतो ती सापार्डे टीमकडनं. दरम्यान हा चेंडू फटका सजवला गेलाय. चेंडू जातो तो 5 लेग सीमा पार. दर्जेदार असा चौकार आलाय तो फलंदाज यावेळेस मात्र समीरच्या बॅटमधनं. ज्या प्रकारे रिव्हर्स स्विपचा फटका आपण योगेशकडनं पाहिला होता आणि तदनंतर समीर देखील दाखवून देतो की माझ्यामध्ये देखील कौशल्य आहे आणि मी देखील आगले वेगळे प्रकारचे फटके सजवू शकतो आणि तशाच प्रकारचा हा एक फटका.
कारण की सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर क्रिकेट फास्ट होत चाललं आहे आणि आमूलाग्र बदल या क्रिकेटमध्ये आपण पाहतोय आणि त्यामधील एक हा नवीन आविष्कार आपल्याला पाहायला मिळाला तो फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये पॅडल स्वीपपेक्षा आणखीन फाईन खेळण्याचा हा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये यशस्वी देखील होत आहेत ते समीर. कारण की स्कूप असतील, रिव्हर्स स्वी आणि त्यानंतर स्विच हिट अशा प्रकारचे अनेक फटके जे सजवले जात आहेत फलंदाजांमार्फत. दरम्यान हा चेंडू अतिरिक्त बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. एक धाव ॲड होईल कारण की पहिल्या चेंडूवरती ज्या प्रकारचा फटका दाखवला होता त्यानंतर थोडंसं दडपण असेल गोलंदाज सचिनवरती. दिशा भरकटला, दरम्यान फुल लेनचा चेंडू आणि फुल लेनचा चेंडू हा खराब मानला जातोय टेनिस विश्वामध्ये आणि त्या खराब चेंडूचा मात्र चोख समाचार घेतलाय आणि चेंडू आलाय तो सरळ आमच्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या समोर जे आपण पाहतो पवेलियन कक्ष त्यांना मानवंदना देणारा हा दर्जेदार असा षटकार फलंदाज समीरच्या बॅटमधनं. आणि हा पहिला षटकार आला ह्या इनिंगमध्ये आणि आपल्या बॅटचा फेस ओपन करत असताना तब्बल धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. सातत्यानं धावसंख्या वाऱ्याच्या वेगानं मात्र सफर करत असताना स्कोर कार्डवरती 36 धावा आणि बिनबाद ही खूप जमेची बाब आहे ती म्हणजेच की ती टीम देवीचा पाडासाठी. दरम्यान फुल लेनचा हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता मात्र ह्यावेळेस चेंडू बॅटचा संपर्क नाही. डॉट चेंडूची सांगता एक निष्ठेचा श्वास जणू काही सोडला असावा गोलंदाजानं कारण की दोन चेंडू, दोन मोठे प्रहार आले होते आणि तदनंतर हा डॉट चेंडू. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला जे पंच आहेत त्यांच्या अगदी डाव्या बाजूनं चेंडू त्यांना जणू काही स्पर्श करेल इतक्या जवळून हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. स्क्वेअर लेगला चेंडूला फील्ड केलं जाते तोपर्यंत मिळेल ती एक धाव. 37 धावा धावफलकावरती तिसरं षटक प्रगतीपथावर असताना दुपारचं हे सत्र आणि दुपारच्या ह्या रगरगत्या उन्हामध्ये दोन्ही संघ मी म्हणून मेहनतीची पराकाष्ठा करत असताना दोन्ही संघ घाम गाळत असताना विजयासाठी. कारण की ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर नॉकआउटचे सामने आपल्याला पाहायला मिळतात. ज्या क्षणी आपण पराभूत व्हाल त्या क्षणी मात्र आपल्याला स्पर्धेचा निरोप घ्यावा लागतो. दरम्यान लॉंगॉनला चेंडूला रोखलं जाईल तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न होतोय, माणस जरूर होतं मात्र धाडस करू शकले नाहीत कारण की चेंडू फेकी केला होता गोलंदाजाच्या दिशेनं. जरूर फेकी कलेक्ट झाली नव्हती तदनंतर मात्र नकार दिला योगेशनं. दरम्यान हा चेंडू प्रहार केला ह्या ठिकाणी मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न सातत्यानं होतोय मात्र आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळतंय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक होता बॅकला त्या ठिकाणी रनआउटची संधी देखील आली होती मात्र आवश्यकता आहे का अशा धावसंख्येची याचं कारण आहे मी म्हणेन जे प्रेक्षक पाहत आहेत किंवा जी सर्व प्रेक्षक मंडळी यूट्यूबच्या माध्यमातून देखील अनुभवत आहेत कारण की त्यांचा एक हार्ड हिटर फलंदाज निश्चित पवेलियन बॉक्समध्ये होता त्याला मात्र मैदानात आणायचं होतं. तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय फलंदाज राम म्हात्रे ज्याच्या नावानं हा संघ ओळखला जातोय. एक हार्ड हिटर फलंदाज आहे, सातत्यानं चौकार षटकार हे त्याचं कौशल्य आपण अनेक मैदानावरती पाहिलंय आणि जणू काही त्याला मैदानात आणायचं होतं कारण की आतापर्यंत 3 षटकं समाप्त झालेत आणि किमान जास्तीत जास्त चेंडू त्याच्या वाट्याला यावं ह्या दृष्टिकोनातनं मात्र हे विकेट मी म्हणेन सॅक्रिफाईस केली जाते. इथं तब्बल जर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती 42 धावा जे कार्य सोपवलं होतं ते कार्य चोखपणे मात्र पार केलं ते फलंदाज योगेशनं. तब्बल जर आपण विचार केला तर योगेशनं देखील 3 चौकार दाखवले होते. अतिशय महत्वाची इनिंग इथे मी म्हणेन स्टँड उपलब्ध करून दिलाय फलंदाज राम म्हात्रेसाठी देखील कारण की इथे मुभा असेल मोठे फटके जाता क्षणी तो खेळू शकतो. तब्बल 3 षटकामध्ये 42 धावा प्रतिषटक 14च्या सरासरीनं मात्र धावा एकवटल्या गेल्या आहेत त्या फलंदाजी करत असताना एमबी ग्रुप देवीचा पाडा या टीमकडनं. अंतिम चेंडूवरती 3 धावा आल्या होत्या. एकंदरीत मागील तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या तब्बल 17 धावा कारण की पहिल्या षटकात धावा आल्या होत्या ज्या ठिकाणी गोलंदाजी केली होती ती निल्सननं 11 धावा तदनंतर अतुलनं षटक हाताळलं ज्यामध्ये आल्या होत्या 14 धावा आणि मागील षटक जे सचिनचं षटक राहिलं त्यामध्ये धावा आल्या त्या 17 धावा. एकंदरीत 3 षटकं कंप्लीट झालेत. धावसंख्या धावफलकावरती एक गाड्याच्या मोबदल्यात 42 धावा. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज अतुलचा पुन्हा एकदा वापर असेल. स्ट्राईक एंडवरती नौका आलेला फलंदाज राम म्हात्रे विस्फोटक फलंदाज आहे मात्र तो विस्फोट आज या मैदानावरती देखील पाहायला मिळेल का. खोनीचं हे मैदान आईगावदेव क्रिकेट क्लब खोनी आयोजित हे पर्व आपण अनुभवतोय. स्वर्गीय शाळिक बुवा स्मृती चषक 2021 हे पर्व आणि पर्वातील आजचा हा दुसरा आणि अंतिम दिवस.
नौका फलंदाज स्ट्रायकरवरती, ज्या फलंदाजची मी म्हणेन नजर बसली होती तो फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. योगेशला परतावं लागलंय. आता मात्र समीर अजूनही नॉन स्ट्रायकरवरती. दरम्यान हा चेंडू येत्या क्षणी मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो स्ट्रेट ऑन दी ग्राउंड. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूला फील्ड केलं जाईल. तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा. प्रत्येक चेंडूवरती आता मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न होईल. धावसंख्या 2 पुढे सरकली आहे, 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. यानंतर जो सामना असेल मानेरे आणि चिकनगर दोन्ही संघाचे संगणक अथवा प्रतिनिधी आपण मात्र सज्ज व्हायचं आहे. जशी इनिंगची सांगता होईल तसं मात्र आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी त्वरित दाखल व्हायचं आहे. 2 फलंदाज या ठिकाणी सल्लामसलत करत असताना, कारण की बऱ्याच काळ समीरनं मैदानावरती घालवला, त्याला निश्चित खेळपट्टीचा अनुमान आहे आणि तो अनुमान शेअर करत असताना राम म्हात्रे यांच्याशी गोलंदाज अतुल पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. अतुलच्या कोट्यातील मात्र हे दुसरं षटक, सांघिक 4थं षटक आपण अनुभवतोय. दरम्यान हा चेंडू स्लोअर चेंडू, गती मात्र कमी या ठिकाणी आपण पाहतोय, कारण की ज्या प्रकारचा फलंदाज आहे प्रत्येक चेंडूवरती मात्र ताकदीचा प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला जर बीट करायचं असेल तर गती आणि व्हेरिएशन हे मात्र करावं लागेल आणि तेच करत असताना अतुल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. अतुल पाटील राईट मोर द विकेट. दरम्यान हा चेंडू प्रहार केलाय, चेंडू बराच काल हवेमध्ये, सूर्याची किरण जरूर क्षेत्ररक्षकाला त्रास देत असताना निश्चित दर्शवतोय तो. त्या ठिकाणी 2 धावा. तर 2 धावा या ठिकाणी मात्र एकवटल्या जात आहेत. या षटकामध्ये प्रयत्न जरूर होत आहेत, मात्र आतापर्यंत मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. 5 धावा आतापर्यंत या षटकामध्ये अतुलनं खर्च केले गेलेत. तब्बल धावसंख्येचा विचार केला तर 47 धावा धावफलकावरती. फुल्लेंचा हा चेंडू होता, लोअर फुल टॉस ज्याला आपण म्हणू शकतो, आणि गती कमी होती. ही विविधता आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजामध्ये, आणि ही विविधता जर आपण सातत्यानं बाळगली तर सतत आपल्याला यश क्रीडा विश्वामध्ये लाभेल ह्यात शंका नाही आहे. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा स्लोअर चेंडू, मात्र व्हेरिएशन करत असताना प्रत्येक चेंडू त्याच प्रकारचा आपण फेकू शकत नाही आहे, कारण की त्याच प्रकारचा जर चेंडू फेकला तर त्याचा रिझल्ट मात्र आपल्याला पाहायला मिळाला आहे की चेंडू जातोय तो मिडविकेट सीमा पार, हा येतोय तो पॅरेला स्ट्रोक षटकारासाठी. षटकार आलाय तो फलंदाज समीरच्या बॅटमधनं येणारा हा दुसरा षटकार, आणि 50 कंप्लीट. तब्बल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 53 धावा. सांघिक अर्धशतक या ठिकाणी मात्र पूर्ण झाले देवीचा पाडा टीमचं. दरम्यान हा चेंडू फटका अतिशय चांगला होता. डीपमधनं क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक धावतो, चेंडूला रोखेल तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, आणि 2 धावा देखील कंप्लीट आणि 1 धाव शॉर्ट. पंचांचं अचूक लक्ष आपण पाहतोय. आमचे संजय पाटील त्या ठिकाणी आहेत आणि दर्शवतायत की या ठिकाणी मात्र पॉपिंग क्रीज मध्ये जी बॅट त्या ठिकाणी लँड केली होती ती ॲक्युरेट नव्हती, आणि पंचांचं किती चोख लक्ष आहे हे आपण पाहू शकता. आणखी आमचे विजय वाघरी सर आणि त्यांच्या साथीला संजय पाटील सर यांचं खूप मोलाचं योगदान आहे, कारण की क्रीडा विश्वामध्ये जेव्हा आपण क्रिकेट ही स्पर्धा भरवतो त्यावेळेस पंचांची खूप महत्त्वाची भूमिका असते. कारण की एखाद्या वेळेस आमच्या गुणलेखक असतील किंवा समालोचक असतील यांच्याकडनं एखादी चुकी झाली तर ती त्या चुकीची दुरुस्ती करता येते, मात्र पंचांकडनं एखादी चुकी झाली तर त्या चुकीचा शिकार एखाद्या गोलंदाज किंवा फलंदाजाला व्हावं लागतं. मात्र इथे चूक पंचांचं कार्य आपण पाहतोय कालच्या दिवसापासून सुरेख पंचांची कामगिरी. तर नेक्स्ट मॅच मानेरे आणि चिकनगर आपली उपस्थिती आपण जरूर दर्शवायची आहे, कारण की या ठिकाणी मात्र षटकं समाप्त झाली आहेत ती 4, आणि 5वं षटक स्लॉगरचं अंतिम षटक सोपावलं जाते ते गोलंदाज आदिक या गोलंदाजावरती. आदिक पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सापार्डे संघ कुशल अँड श्रीषा 11 सापार्डे संघ आपल्याला पाहायला मिळतोय, आणि त्यांच्या विरोधात एमबी ग्रुप देवीचा पाडा संघ. आता मात्र स्ट्रायकरवरती राम म्हात्रे वैयक्तिक आतापर्यंत 3 धावसंख्येचं योगदान दिलंय. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र शॉट फाईन लेगला चेंडू आला होता, त्या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव पूर्ण होईल का, आणि 2 धावा देखील कंप्लीट. तिसऱ्या पंचांची मागणी. बिमर लेन्थसाठी तर 2 धावा एकवटल्यात या ठिकाणी निश्चित चेक होईल, कारण की रिव्ह्यू हा टीमसाठी नाही आहे, तर पंच जर त्यांना काही अडथळे असतील तर निश्चित ते आमच्यापर्यंत तसा इशारा देतील, आणि या ठिकाणी मात्र जरूर रिव्ह्यू असेल, पंचांचा रिव्ह्यू असेल.
तर डिसिजन पेंडिंग आपण पाहतोय. तर माणेरे संघ आलाय. जय मसोबा माणेरे तर नाही आहे. वेस्टच्या खाली होता चेंडू आणि ह्या ठिकाणी मात्र 2 धावा ऍड होतील. माणेरे संघाचं निश्चित या ठिकाणी आगमन झालंय. खूप खूप आभार. दरम्यान हा चेंडू सुरेख चेंडू फेकी. जॉर्क लेनचा हा चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न. दरम्यान धाव घ्यायची होत असताना आणखीन एक विकेट सॅक्रिफाईस करावा लागतोय. म्हणजे हा विश्वास आहे या फलंदाजावरती. एका बाजूला जर आमचे गुणलेखक आमचे साथी समालोचक देखील विचार करतायत की ज्या फलंदाजानं आतापर्यंत 2 षटकार ठोकले होते त्या फलंदाजाला बाद केलं जात आहे आणि उर्वरित जो फलंदाज अजूनपर्यंत एखादा मोठा फटका देखील दाखवू शकला नाही त्या फलंदाजाला मात्र स्ट्रायकिंगवरती आमंत्रण दिलं जात आहे. याचं कारण आहे की मागील काळ किंवा इतिहास जर आपण उलटून पाहिला तर सातत्यानं जो संघाची नौका पार करतो तो राम म्हात्रे. त्या राम म्हात्रेवरती जास्त भरवसा दिवसापाडा टीमचा. दरम्यान हा चेंडू मात्र गती कमी आणि दिशा मात्र खराब पाहायला मिळते आणि स्क्वेअरचा इशारा. तर ह्या ठिकाणी स्क्वेअरचा इशारा. 1 धाव निश्चित ऍड होईल सांघिक अकाउंट मध्ये. गोलंदाज राऊंड द विकेटनं गोलंदाजी करतो. प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहे. फक्त बनून राहील तो दर्शक कारण की त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. तो सीमा पार आणि येतोय हा गगनभेदी षटकार. हा विश्वास दाखवला होता राम म्हात्रे यांच्यावरती ते मात्र सार्थ करत असताना हा षटकार येतोय आणि तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचली ती 64 ह्या आकड्यावरती. या स्पर्धेतील उच्चांक आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच की देवीचा पाडा या संघाचा आजच्या दिवसातील हा उच्चांक. अपकार कारण की कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर खूप चांगला खेळ फलंदाजांनी केला होता. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा प्रहार केलाय. शॉर्टपीचा हा चेंडू होता. खांद्याचा वापर गोलंदाजानं केला होता. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेत असताना पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. ह्यावेळेस मात्र पंचांकडे निश्चित डिसिजन पेंडिंग आहे. अजूनपर्यंत डिसिजन येत नाही. दुसऱ्या धावेसाठी धावत होता हा फलंदाज आणि नॉट आउट. आणि या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावा मिळत आहेत. इथनं मी म्हणेन नशिबाची साथ देखील आपल्याला पाहायला मिळते ती देवीचा टीमच्या बाजूनं. 66 धावा. दरम्यान हा चेंडू प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे. फक्त बनून राहील पुन्हा एकदा दर्शक. चेंडू फार होतोय तो बिग वे 6 धावसंख्येसाठी. अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे आणि तब्बल धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळतात त्या 72 धावा. 72 लॉस ऑफ 2 विकेट फलंदाजी करत असताना एमबी ग्रुप देवीचा पाडा आणि हा स्पर्धेतील उच्चांक झालाय. आता मात्र जो विक्रम होता तो विक्रम निश्चित तोडलाय. पुन्हा एकदा हा चेंडू याच्यावरती देखील प्रहार आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू 1 बॉस ओव्हर द रोप आणि चौकार. अंतिम टप्प्यामध्ये का आपल्यावरती सातत्यानं भरोसा दाखवतोय संघ हे मात्र पुन्हा एकदा सिद्ध केलं आणि एक आक्रमक पारी पाहायला मिळाली राम म्हात्रे यांची. आणि इथे मात्र पहिलं सत्र खेळाचं समाप्त झालंय. तब्बल धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ती 76 धावा आणि वैयक्तिक 22 धावसंख्या कुठून काढली ती फलंदाजी करत असताना राम म्हात्रे जे वन डाऊन साठी आले होते. मी आले नसून त्यांना आणलं होतं कारण की संघाला आवश्यकता होती. अंतिम टप्प्यामध्ये मोठे प्रहार आवश्यक होते. माणेरे संघ या ठिकाणी उपस्थित आहे. तर चिकनगर संघ आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी. सामन्याचा पूर्वार्ध आपण पाहिलं आणि पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना 5 षटकामध्ये धावा बनवल्या त्या 76 धावा 76 आणि 77 धावसंख्येचं टार्गेट असेल ते कुशल अँड श्रीषा स्पोर्ट सापार्डे या संघासमोर येणारे 30 चेंडू आणि 77 धावसंख्येचं लक्ष सापार्डे संघ निश्चित पूर्ण करेल का की ह्या धावसंख्येचा बचाव होईल तो म्हणजेच देवीचा टीम कडनं. ऐकू खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक विनोद जाधव यांना आणि पुन्हा एकदा कॉल असेल तो चिकनगर टीमला की माणेर संघ आलाय. चिकनगर संघ देखील आमच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना लगेचच आपण नाणेफेकी संपन्न करू कारण की मधला जो वेळ असतो इनिंगच्या मध्ये त्या मध्यंतराला मात्र नाणेफेकी होत असताना. तर मी आमच्या आयोजकांना विनंती करतो की आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे. 5 षटकांचा सामना कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. सामना चालू असताना चेंडू कधी हरवला फुटला किंवा भिजला तर मात्र नवीन चेंडू निकाल जो काही असेल तो कायम असेल.
तर नाणेफेकी होत असताना आमचे लाईव्ह कॅमेरामॅन आमचे प्रकाशजी त्या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील अचूक लक्ष. ओम साई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. तर नाणेफेकी जिंकली मानेरी टीमनं. दोन्ही संघांना इथनं खूप खूप शुभेच्छा नेक्स्ट मॅचसाठी. मात्र चालू मॅचच्या दिशेनं वळूया. ओव्हर टू विनोदजी. धन्यवाद साई पाटील. आई गावदेवी क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय शालिक बुवा स्मृती चषक 2021 ही स्पर्धा आपण पाहतोय. गेले 2 दिवस चांगल्या पद्धतीचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला सामना पाहिला आपण सागा विपक्ष मोठी देसाई, सामना जिंकला मोठी देसाई संघानं. दुसरा सामना आपण पाहिला मात्रेपाडा विपक्ष वडवली, सामना जिंकला वडवली संघानं. तिसरा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय सापर्डे विपक्ष देवीचा पाडा, कुशल अँड श्रीशा 11 सापर्डे विपक्ष MB ग्रुप देवीचा पाडा संघ. आपण पाहतोय धावा झालेत त्या मात्र 76 आणि 77 धाब्यांचं मोठं लक्ष ठेवले ते मात्र कुशल अँड श्रीशा 11 सापर्डे संघासमोर. एक मोठं आव्हान आपण पाहिलं तर फलंदाज काय नेमकं हेरतील मैदानामध्ये हे देखील पाहणं गरजेचं असेल. कारण एवढ्या मोठ्या धावसंख्येचा डोंगर जर तुम्हाला पार करायचा असेल तर सुरुवात तुम्हाला तितक्या ताकदीनं करावी लागेल. लक्ष मोठं असलं तरी देखील तुमचं साहस तितकंच मोठं असायला हवं. आमचे पंच या ठिकाणी इशारा करतात. प्लेऑनचा स्ट्राईक एंडवरती फलंदाज सचिन आणि नॉन स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय गणेश. गोलंदाजी मार्क एंडवरती सागरच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळलं जात आहे या सामन्यातील दुसऱ्या सत्राचं. सापर्डे संघासमोर असलेलं हे लक्ष जरी अवघड असलं तरी क्रिकेटमध्ये अवघड असं काही नसतं. तुम्हाला सामना हा जिंकावा लागेल. हा पहिला चेंडू डिलिव्हर होईल. इथे मात्र सचिन यावेळेस आपण पाहिलं पहिला चेंडू डिलिव्हर झाला. आपण पाहतोय डॉट चेंडू. शांत वातावरण, शांत क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतंय. पहिला चेंडू डिलिव्हर झाला आणि ऑफस्टिकच्या अगदी जवळून चेंडू ट्रॅव्हल झाला आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. 77 धावा जमवायच्या तर मित्रा तुला चांगला खेळ करावा लागेल असं क्रिकेटचा प्रेक्षक या नक्कीच फलंदाज सचिनला सांगेल. कारण क्रिकेट खेळत असताना तुमच्या संघाला तुमच्याकडून खूप अपेक्षा असतात. शॉर्टलेस स्पॉटच्या पुढे चेंडू टाकला होता. इथे मात्र गॅप आहे. चेंडूवरती येतील 4 धावा, चौकार. आपण पाहिलं पहिला चेंडू डॉट झाला, नंतरचा चेंडू आपण पाहिला 4 धावा आल्या. क्रिकेट म्हटलं की तिथे खुन्नस असतेच, ती मात्र बॅट आणि चेंडू मधली. आणि इथे तेच दर्शन घडलं. पहिला चेंडूवरती दादागिरी केली ती गोलंदाज सागरनं आणि येणाऱ्या दुसऱ्या चेंडूवरती दादागिरी केली ती मात्र फलंदाज सचिननं. काय क्रिकेट मैदानामध्ये रंगणार येणारा क्षण काळ वेळ सांगेल. 77 धावा 30 चेंडू चा खेळ आणि 77 धावा. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. फुल टॉस चेंडू होता, बॅट वरती व्यवस्थित आला नाही, अन्यथा पॅनलाइज झाला असतं. गोलंदाजाला चौकार किंवा षटकार आला असता. मात्र कौतुक करावा लागेल गोलंदाजाचं. स्वतः फॉलोथ्रूमध्ये चेंडू गॅदर केला आणि तिथे मात्र पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. डॉट स्वरूपाचा चेंडू मैदानामध्ये आपण पाहिला आणि फलंदाज कुठेतरी अडचणीत आलाय. फलंदाजाने हेरला असेल की मी कोणता चेंडू सोडला की क्रिकेटमध्ये या चेंडूवरती 4 किंवा 6 अंकाची धाव येते. मात्र थोडंसं मनोबल तुटलं असावं फलंदाज सचिनचं. शॉर्टलेस स्पॉटवरती चेंडू डिलिव्हर झालाय, ट्रॅव्हल झालाय, वॉर्निंग केली दिली जाते. गोलंदाजाला उसळी घेतलेला हा चेंडू आपण पाहिला आणि डॉट स्वरूपाची या ठिकाणी सांगता होते. 4 या अंकावरती धावफलक स्थिरावलं. आपण पाहिलं खऱ्या अर्थानं 77 धावांचा पाठलाग करताना चौकार नक्कीच झाला. मात्र 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट स्वरूपाचे.
आक्रमण करावा लागेल, हल्ला चढवावा लागेल, प्रति हल्ला करावा लागेल, तेव्हा सामना जिंकता येईल. यावेळेस मात्र हल्ला चढवलाय, सेफ झोन आहे, गॅप आहे, येईल चौकार. 4 धाबेने धावफलक सरसावला. धावसंख्या लागते 8 या अंकावर. काय क्रिकेट मैदानामध्ये रंगलंय. मी पहिलाच म्हटलं इथे मात्र आक्रमण करावं लागेल आणि या चेंडूवरती आक्रमण केलं. बघा पहिला चेंडू डॉट स्वरूपाचा आला, दुसऱ्यावरती चौकार, तिसरा डॉट, चौथा डॉट आणि चौथा चेंडू आपण पाहिला, पाचवा चेंडू चौकार आला. 3 जे डॉट चेंडू आले मित्रांनो, त्या चेंडूवरती एकेरी दुहेरी धाव जरी आली असती तरी सामन्याला थोडीशी आणखीन रंगत पाहायला मिळाली असती. ज्यावेळेस आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा चेंडू डिलिव्हर झाला होता, मात्र तिथे सन्मान दिलाय चेंडूला. एक धाव दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धाबा संपन्न केल्या आणि 2 धाब्याने धावफलक सरसावलं 10 या अंकावरती. क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं 77 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाची सांगता होती आणि धाबा आल्यात त्या मात्र बिनबाद 10 धावा. आपण पाहतोय इथे मात्र सागरचं षटक या ठिकाणी समाप्त झालं. आता मात्र दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं जाईल. कर्णधार तिथे मात्र भरोसा दाखवला जाईल कोणत्या गोलंदाजावरती, कारण आपण जर पाहिलं 77 धावांचं लक्ष मोठं आहे, सामना जिंकणं अवघड आहे सापर्डे संघाला. मात्र तरी देखील क्रिकेट आणि चित्तनं भरलेला खेळ आहे, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी चर्चासत्र होईल संघाकडनं. ते मात्र देवीचा पाडा की 77 धावांचं लक्ष जरी असलं तरी सामना हा कधीही टर्न होऊ शकतो. त्यामुळे दुसरा षटकासाठी कोणाला आमंत्रित केलं जाईल, कोणावरती भरोसा दाखवला जाईल, हे निर्णय घेणं देखील तितकंच महत्वाचं. आणि योगेशवरती भरोसा दाखवलाय तर नक्कीच स्वयंसेवकांनी सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. आपली स्पर्धा 2 दिवस चांगल्या पद्धतीने इथं आयोजन केलंय. इथे मात्र आपण पाहतो योगेश आता मात्र षटक हाताळेल. MB ग्रुप देवीचा पाडा संघाकडनं या ठिकाणी आपण पाहतोय षटक हाताळताना योगेशला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस शूट होता, इथे मात्र आपण पाहिलं एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धाब्याचा मानस केला जाईल. कॉलिंग आहे दोघांमध्ये. यास गुड संतुलन आपल्याला पाहायला मिळते, चांगला समतोल आपण पाहतोय. 2 धावा संपन्न केल्या आणि धावा आल्या त्या मात्र 12 या अंकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहतोय. शांत संयमी खेळी अद्याप मैदानामध्ये सुरू आहे. मैदानामध्ये आपण पाहतोय चांगल्या दर्जाचा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला गोलंदाज योगेश, यावेळेस फुलटॉस चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह केला, गॅप आहे, चेंडू जाईल कर्पट पद्धतीने, टन 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 चौकार. 4 धाब्याने धावफलक सरसावलं. धावसंख्या लागते धावफलकावरती 16 या अंकावरती. चांगल्या पद्धतीचं गुणलेखन केलं जात आहे, चांगल्या पद्धतीची पंचांची भूमिका पार पाडली जाते. चांगल्या पद्धतीचं समालोचन आमचे तुरुपेचे साई पाटील जे आम्हाला आज सहकार्य करतायत आजच्या दिवसामध्ये. इथे मात्र आपण पाहिलं पुन्हा एकदा आडून बॅट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, मिस जजमेंट होते का, दुसऱ्या धाब्याची कॉलिंग झाली आहे, जिथे कॉलिंग तिथे धाव, हे क्रिकेटचं एक तंत्र आहे. 2 धाबा येतील, 2 धाब्याने धावफलक सरसावलं. धावसंख्या लागते 18 या अंकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 1.3 चेंडूचा खेळ संपन्न झाला, धावा झाले त्या मात्र 18 धाबा. अद्याप भागीदारी मैदानामध्ये, अद्याप पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहिलं खेळलाय चेंडू, लाफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे, कॅच होईल, फलंदाज येईल बॅक टू पवेलियन. पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी बाद होतोय. फलंदाजी करणारा संघ कुशल अँड CCI 11 संघ सापर्डे संघाचा. इथे मात्र आपण पाहिलं तर विकेटचं पतन झालंय. पार्टनरशिप भागीदारी जिला म्हटलं जातं ती मात्र इथे ब्रेक झाली आहे. गोलंदाज योगेशला सफलता मिळाली आहे. गोलंदाज योगेश सफल झालाय, ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो मात्र गोलंदाज योगेशनं. आपण पाहिलं तर MB ग्रुप देवीचा पाडा संघाला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. सागर, आपण पाहिलं फलंदाज गणेश मात्र बॅक टू पवेलियन येतोय. सागर मैदानामध्ये दाखल होईल. सचिन अद्याप स्ट्राईक एंड वरती. इथून मात्र थोडस अवघड होईल सापर्डे संघाला सामना जिंकणं, कारण लक्ष एवढं ठेवलं देवीचा पाडा संघानं की ते पार करताना तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. जिद्द, मेहनत आणि चिकाटी यांचं संमिश्र मिश्रण करावं लागेल, सोबत असावी लागेल ती मेहनत. आणि त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं तर सफलता घेतली ती योगेशनं. इथे ब्लॉक चेंडू, लाऊड अपील होती, दात पेटाळली आहे.
काय बॉलिंग पाहायला मिळते, काय गोलंदाजी पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाचं षटक हाताळलं जात आहे गोलंदाज योगेशच्या माध्यमातून. एकदा का विकेट मिळाली की गोलंदाजाची कॉलर टाट. आपण जर पाहिलं तर कमबॅक केलाय, डॉट चेंडू आपण पाहतोय, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस बघा मी पहिलंच म्हटलं होतं काय एक्सेलेंट गुड डिलिव्हरी. चेंडू पॉपिंग क्रीज मध्ये पिचिंग झाला आणि काय ट्रॅव्हल झाला. अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता 2 षटकांची सांगता होती. धावफलकावरती धावा आली ती मात्र 18 धावा कुशल अँड श्रीषा 11 सापर्डे संघाची. अद्याप 18 चेंडू शेष आहेत, जिंकण्यासाठी गरज असेल. धावा झाले ते मात्र 18. काय क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतंय. 59 धाब्यांची गरज आहे. 18 चेंडू आणि 59 धावा. जबरदस्त परफॉर्मन्स करावा लागेल, आक्रमण करावा लागेल, प्रत्येक चेंडूवरती हल्ला चढवावा लागेल, वार प्रतिवार करावा लागेल, संघर्ष तर निश्चितच करावा लागेल आणि त्याच पद्धतीने तुम्हाला आलेख बनवावा लागेल मैदानामध्ये की येणाऱ्या षटकामध्ये किती धावा घ्यायच्या आहेत. 18 चेंडू 59 धावा. प्रति षटकामागे जर आपण विचार केला तर 20 धाब्यांची गरज असेल जिंकण्यासाठी. प्रत्येक षटकामध्ये 20 धावा घ्याव्या लागतील. एखादं मोठं षटक या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल कुशल अँड श्रीषा 11 सापर्डे संघाला. दुसऱ्या बाजूला एमबी ग्रुप देवीचा पाडा संघ सज्ज. क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र वापरलं गोलंदाज योगेशनं. आता मात्र तिसरं षटक मार्गक्रमण करेल तो मात्र किरणच्या माध्यमातून इथे मात्र षटक हाताळलं जातंय. सापर्डे संघ प्रयत्न करतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. सामना जिंकता येईल, जिंकण्याचा प्रयत्न आहे, मानस आहे, सोबत साहस देखील मित्रांनो तुम्हाला दाखवावं लागेल, तेव्हा सामना जिंकता येईल. 18 चेंडू आणि 59 धाबा. क्षेत्र परिवर्तन केलं जात आहे का जाळं रचलं जात आहे, सापळा रचला जातोय, मात्र धावसंख्येचं डोंगर खूप आहे. स्लोअर चेंडू इथे मात्र आपण पाहिलं चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होता. एक धाव घेतले, दुसऱ्या धाब्याचं मानस आणि तिथे मात्र दुसरी धाव देखील संपन्न केली जाते. 2 धाब्याने धावफलक सरसावलं. 20 या अंकावरती आपण पाहतोय एकेरी दुहेरी धावसंख्येनं सामना तुम्हाला जिंकता येणार नाहीये. तुम्हाला आक्रमण करावं लागेल, तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल, तुम्हाला चांगला खेळ सादर करावा लागेल. बूंद बूंद से बनता सागर नाही तर तुम्हाला आक्रमण करावं लागेल, हे लक्षात घ्यावं लागेल फलंदाजाला. फुल टॉस चेंडू नो घोषित केलाय. नक्कीच आपण पाहतोय 1+1 2 धाबा इथे मात्र येतील. 2 धाब्याने धावफलक सरसावलं. 22 या अंकावरती फ्री हिट आहे. आपण पाहतोय डोळे उघडा पहा नीट, चेंडू आहे फ्री हिट. हा फ्री हिटचा चेंडू आहे. याच्यावरती फलंदाजाला बेनिफिट घ्यावं लागेल. काय करेल मैदानामध्ये फलंदाज आता मात्र आपण पाहू शकाल. तिसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय किरणच्या माध्यमातून षटक हाताळलं जाते, मात्र अद्याप आक्रमण फलंदाजाकडनं पाहायला मिळत नाहीये. स्ट्राईक एंड वरती फलंदाज सचिन यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश गणेश बाद झाला. सचिन आणि सागर मैदानामध्ये योगेशनं चांगलं षटक हाताळलं. किरण यावेळेस आक्रमण केलंय. फ्री हिटचा हा चेंडू आहे, मात्र प्रयत्न चांगला होता, मात्र तिथे येतील या चेंडूवरती 6 धावा. 6 धाब्याने धावफलक सरसावला. धावसंख्या लागते धावफलकावरती 28 या अंकावरती. मी पहिलंच म्हटलं आक्रमण करावं लागेल आणि अद्याप सामना खुला काढण्यासाठी अद्याप 2 ते 3 षटकार खेचावे लागतील. याच पद्धतीनं, याच लयानं, याच रिदमनं खेळावा लागेल फलंदाज सचिनला. किरण आता थोडासा विचारामध्ये मग्न असेल. चर्चासत्र सुरू आहे. कोणत्या अँगलनी गोलंदाजी केली पाहिजे, लाईन आणि लेंथ कशी असावी, अचूक टप्पा याचं लेखाजोखा आपण पाहिला की गोलंदाजाला समजावताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. प्रत्येक खेळाडू हा आपल्या संघाच्या विजयासाठी खेळत असतो. प्रत्येक सपोर्टर हा आपल्या संघाच्या सहकार्यासाठी उभा असतो मैदानाच्या बाहेर. इथे मात्र पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न आपण जर पाहिलं. यावेळेस दुसऱ्या धाब्याचा माणूस डायरेक्ट हिट आहे. फलंदाज जाईल बॅक टू पॅव्हेलियन. विकेटचं पतन पाहायला मिळत आहे.
धावा आल्या त्या धावफलकावरती 29 धावा. दुसऱ्या गाड्याचं पतन पाहायला मिळतंय आणि इथे मात्र थोडीशी चूक घडली आहे. चुकीला माफी नाही. दोघांमधलं कॉलिंग परफेक्ट होतं, मात्र धावपट्टीवरती धाव घेताना रनअप कमी पडला, धावगती कमी पडली आणि फलंदाज धावबाद झाला तो मात्र सागर. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. अधिक आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होईल. आता मात्र या जोडीवरती सामना निर्भर करेल. सचिन आणि अधिक मैदानामध्ये खेळतील. काय करावं लागेल आपल्या संघासाठी तर षटकार चौकार खेचावे लागतील. काय करावे लागेल आपल्या संघासाठी तर निर्णय घ्यावा लागेल. याच क्षणाला ताबडतोड प्रतिउत्तर द्यावा लागेल आपल्या बॅटनं फलंदाज सचिनला. मात्र तितका तत्पर आहे गोलंदाज दुसऱ्या बाजूला किरण, MB ग्रुप देवीचा पाडा संघाचा. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं कुशल अँड श्रीषा 11 सापर्डे संघ. दोघांमधलं हे मल्लयुद्ध मैदानामध्ये आपण रंगताना पाहतोय. शॉर्टलेस बॉर्डरवरील चेंडू होता, खेळलाय चेंडू चांगल्या पद्धतीनं. क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील संपन्न केली जाते. 2 धाब्याने धावफलक सरसवलं. धावसंख्या लागते 31 या अंकावरती. 31 रन स्कोरबोर्ड वरती. सापर्डे संघ इथे मात्र लढत करत असताना काय करावं लागेल अद्याप आपण पाहतोय. आक्रमण अद्याप पाहायला मिळत नाहीये. सामना जिंकण्यासाठी आक्रमण हे हवंच. इथे मात्र आपण पाहिलं पुन्हा एकदा खेळलाय. एक चेंडू मिळेल, एक धाव मिळेल एका चेंडूवरती. या दुसऱ्या धाब्याचा मानस दुसरी धाव देखील संपन्न केली आणि 2 धाब्याने धावफलक सरसावला 33 या अंकावरती. बघा एक एक धाब्यानं तुम्हाला सामना जिंकता येणं अवघड आहे. तुम्हाला षटकार आणि चौकारच खेचावे लागतील. याची प्रचिती, याची गणती सचिन आणि अधिकला ज्ञात असावी मैदानामध्ये. अक्रॉस द बॅट खेळण्याचं हे नवीन वेळ ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये नौखं नाहीये. आपण पाहिलं ऑफ स्टंपच्या पुढे शफल झाला होता. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, मात्र डॉट स्वरूपाचा चेंडू. 3 षटकांची सांगता आणि 77 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कुशल अँड श्रीषा 11 सापर्डे संघाची धावसंख्या झाली आहे 2 बाद 33 रन. आता मात्र उर्वरित 12 चेंडू 44 धाब्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. ती मात्र कुशल अँड श्रीषा 11 सापर्डे संघाला. पाणी घेऊन जायचंय. 12 चेंडू आणि 44 धाबा. काय मजा येईल सामन्यामध्ये. आता प्रति षटकामागे 22 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि 44 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लगावल्या जातील. हा प्रश्नचिन्ह असेल, कारण क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. मात्र तितका तत्पर आहे MB ग्रुप देवीचा पाडा संघ, तितका तत्पर आहे कुशल अँड श्रीषा 11 सापर्डे संघ. दोघांचं पारड जड आहे. मात्र आत्ता जर सामन्याची काउंटिंग केली तर 80% सामना आहे तो मात्र MB ग्रुप देवीचा पाडा संघाकडं आणि 20% सामना असेल तो कुशल अँड श्रीषा 11 सापर्डे संघाकडलं. कारण 12 चेंडू 44 धाबा प्रतिषटक, 22 धाब्यांची सरासरी. अवघड समीकरण आहे, मात्र सामना जिंकता येऊ शकतो. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर आक्रमण करावं लागेल, चौकार आणि षटकार खेचावे लागतील, तेव्हा मात्र तुम्हाला सामना जिंकता येईल. 2 फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय सचिन आणि अधिक. स्ट्राईक एंडवरती फलंदाज अधिक आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय MB ग्रुप देवीचा पाडा संघाकडनं योगेशवरती भरोसा दाखवलाय. ज्या योगेशनं फक्त 8 धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये आणि 1 विकेट देखील घेतली. तोच योगेश 4थ्या षटकासाठी मार्गक्रमण करेल आणि 4थ्या षटकाच्या ठिकाणी चेंडू डिलिव्हर होईल. काय घडेल मैदानामध्ये. 12 चेंडू आणि 44 धाव्यांचं हे लक्ष मैदानामध्ये प्रेक्षकांसाठी येतंय. प्रेक्षक ज्या गोष्टीसाठी आसुसलेत ती गोष्ट मैदानामध्ये घडेल काय, अशक्य ते शक्य होईल काय. यावेळेस आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती आक्रमण आहे. क्षेत्ररक्षक असेल, कॅच होईल, फलंदाज येईल माघारी. आता मात्र जर आपण पाहिलं तर सामन्याला खरी रंगत मिळते. विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज निल्सन मैदानामध्ये दाखल होईल. आपण पाहिलं तर इथे मात्र बॅकफुटवरती जातोय कुशल अँड श्रीषा 11 सापर्डे संघ. आपण पाहिलं आता मात्र निल्सन मडवी मैदानामध्ये दाखल होईल. सचिन आपण पाहिलं तर अद्याप मैदानामध्ये आहे. गणेश बाद झालाय, सागर अधिक देखील बाद झालाय. आता मात्र आपण जर पाहिलं तर अशक्य
असं या ठिकाणी आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. एक्सिलेंट गुड डिलिव्हरी, डॉट चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू ज्याला म्हटलं जातं. एक्सिलेंट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. एक एक धाबेसाठी इथं झुंजावं लागतंय. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागते. मात्र कौतुक करेन योगेशचं, काय षटक हाताळलंय. स्लोअर चेंडू आपण जर पाहिलं तर नक्कीच एक धाव इथे मात्र घेतली जाते. दुसऱ्या धावेचा मानस आणि दुसरी धाव देखील संपन्न होते. 2 धाब्याने धावफलक सरसावलं. धावसंख्या लागते 35. पूर्णतः या मॅच मधील हवा निघून गेली असं वाटतंय. 3.3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. अर्थात 21 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि धावा आल्यात त्या 35 धावा. ज्यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षण देखील चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळतंय. डॉट चेंडू आणखीन एक आपल्याला पाहायला मिळतोय. 35 या अंकावरती धावसंख्या स्थिरावली आहे. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर योगेशचं कौतुक करेन. आतापर्यंत 4 चेंडू डिलिव्हर केलेत आणि 2 धावा खर्च केल्या. 1 विकेट देखील घेतली आहे. फुल्यांचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 धाव नक्कीच इथे मात्र संपन्न केली जाईल. एका धावेने धावफलक सरसावलं 36 या अंकावरती. मी मगाशीच म्हटलं या सामन्याची पूर्ण हवा निघून गेली आहे. मात्र फलंदाज आपल्या संघासाठी एक एक धाव जमवण्याचा प्रयत्न करतायत. चौथ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आणि तिथे जर आपण पाहिलं षटकाची सांगता होते. 4 षटकांची सांगता आणि धावसंख्या झाली आहे कुशल अँड श्रीशा 11 सापर्डे संघाची 36 धावा. 2 गुणलेखक आपण पाहतोय. 2 लॅपटॉप आपल्या सोबत आहेत. नक्कीच आपण पाहिलं तर चांगल्या दर्जाच्या या ठिकाणी पंचांची भूमिका पार पाडली जाते. गजानन डेकोरेटरच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे डेकोरेटिंग आपण पाहतोय. पंच आमचे विजय वागरे आणि संजय पाटील रखरखत्या उन्हामध्ये पंचांची भूमिका पार पाडली जाते. आयोजकांचं खूप कौतुक करावं असं वाटतं. या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते. प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त या ठिकाणी क्रिकेट या ठिकाणी भरवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. क्रिकेटला या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न केला आहे आणि एक चांगला प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. चला वळूया, बरीचशी चर्चा होतच राहील. गोलंदाज आपण पाहतोय कपिल. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचं षटक असेल. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. चेंडू जाईल की काय या सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. धाबा आल्या त्या मात्र धावफलकावरती 42 धाबा. 42 रन्स आपण पाहतोय. आक्रमण केले जात आहे. त्यानंतर सज्ज राहायचं आहे. जय मोसोबा मानेरे संघ आणि चिकनगर संघ. टॉस जिंकलाय मानेरे संघानं. इथे मात्र आपण पाहतोय खोलवट टप्प्याचा चेंडू होता. मात्र तिथे चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक्स पाहायला मिळाला. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे जर आपण पाहिलं तर दुसरी धाव देखील संपन्न केली जाते. धावा होता त्या धावफलकावरती 44 धावा. 44 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहिलं तर अद्याप या षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्यावेळेस आपण पाहिलं आक्रमण केलं जातंय. या चेंडूवरती वन बाउन्स चौकार येईल. 4 धावेने धावफलक सरसावलं. धावसंख्या लागते 48. आणि इथे मात्र क्लीन बोल्ड. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. इथे फलंदाज येईल माघारी. आणखीन एक गडी बाद होईल कुशल अँड श्रीशा 11 सापर्डे संघाचा. आपण पाहतो इथे मात्र जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं इथे मात्र चेंडू शिल्लक असतील 2. सामना पूर्णतः झुकलाय तो मात्र एमबी ग्रुप देवीचा पाडा संघाकडे. कुशल अँड श्रीशा 11 संघ सापर्डे बॅकफुटवरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय.
नक्कीच इथे मात्र आपण पाहतोय एकच धाव घेतली जाईल आणि शेवटचा चेंडू असेल इथे शिल्लक. यानंतर होणार सामना असेल जय मसोबा मानेरी विपक्ष चिकनगर. मानेरी संघानं टॉस जिंकलाय. जर आपलं क्षेत्ररक्षण असेल तर 2 मिनिटांमध्ये लावायचे आणि फलंदाजी असेल तर चिकनगर संघाने क्षेत्ररक्षण लावायचे. इथे मात्र आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे मिसफील्ड होते. 1 बाउन्स चौकार जाईल. सामना इथे फिनिश झालाय. सामना जिंकलाय तो मात्र MB ग्रुप देवीचा पाडा संघानं.